सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोण भाजपाच्या विरोधात आहे, कोण भाजपाच्या विरोधात प्रचार करतोय, कोण विरोधात मत देतो याची फक्त चिठ्ठी पाठवा, त्याचा थेट कार्यक्रम लावतो अशी धमकी दिली होती. काय चालू आहे हे? मतदारांवर प्रचंड दबाव आणला गेला होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. ते म्हणाले की नगरपालिका निवडणुकीत भयानक चित्र राज्यानं पाहिलंय. कोणाचा पायपूस कुणालाही नव्हता. निवडणूक आयोगाला काय करावं हेच समजत नव्हतं. आयोगावर अशा लोकांची नेमणूक कोण करतोय? तो झोकांट्या खातोय की भेल काढतोय हे राज्याला समजेनासं झालंय. कुणाची निवडणूक कधी थांबवतोय आणि कधी सुरू करतोय याचा थांगपत्ता नव्हता. निवडणूक आयोग कोणाच्या दहशतीखाली काम करतोय, या सर्व यंत्रणेला कोण दाबून ठेवतोय, त्यांच्यावर अज्ञात कोणत्या व्यक्तीचा शक्तीचा जोर आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणी पुरुषांनी निवडणूक लढवायची नाही. 12च्या 12 नगराध्यक्ष हे भाजपाचेच असले पाहिजेत. महायुतीमधील मित्र पक्षांनी विरोधात उभं राहायचं नाही असं भाजप नेत्यांचं सोलापुरात वागणं होतं. म्हणजे या ठिकाणी बायकांना निवडणुका लढवाव्या लागल्या कारण ते फॉर्मच भरू देत नव्हते. QRT पथक घेऊन फॉर्म भरावं लागलं. कसलं हे पारदर्शकतेचं प्रमाण आहे असा सवाल देखील जानकर यांनी केलाय. ते म्हणाले की एकावर अन्याय करायचा, दुसऱ्याला पैसे वाटायचे परवानगी द्यायची, पोलिसांच्या गाड्यांनी पैसे वाटायचे, हा काय प्रकार आहे? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगेल त्या पद्धतीने निर्णय द्यायचे आणि या उद्रेकातून राज्यभर राडे झाले. लोकांनी EVM मशीन फोडल्या. याबाबतही जानकर यांनी भाष्य केलं.